तर मंडळी आता आपली टिपरी गरम करून घेतलेली आहे आणि आता आपण पळीमध्ये टाकलेली आहे. लसूणसुद्धा ठेचून टाकलेलं आहे आणि आता त्याच्यावरती आपण तेल ओतलेलं आहे. आता आपण याची फोडणी देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एम ए कोकणी मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. तर आज आपण बघणार आहोत आलूची रेसिपी, म्हणजे आलूचं फतफत कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आता दोन प्रकारचे आलू असतात. एक आपलं दारचं आलू असतं आणि एक आपलं रानटी हे आलू काळं असतं आणि आपलं हे दारचं आलू असतं ना, ते असं असतं कलर त्याचा. तर आज आपण दारच्या आलूची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, आपले आलूचे पाने मम्मी काढून घेऊन गेले आहे. आता आपण भेटू डायरेक्ट घरी. 1 hour later. तर मित्रांनो, आता आपण घरी आलो आहे. तर बहुतेक आलू सोलून झालेला आहे. शेवटचे 2 आलू राहिले, ते मम्मी आणि पप्पा सोलून घेतात. बघू शकता किती सोलले. आणि याला आपण दुसरं तेरा पण बोलतो आणि आलू पण बोलतो. या साईडला बघू शकता आपले जे आलूचे दांडे आहेत ना, ते सोलून बारीक करून ठेवले त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण ही पानं एकमेकावर ठेवून दांडे वगैरे ठेवून आता आपण ते कापून घेणार आहोत बारीक. हे बघू शकता, अशी आपल्याला पानं लावायची असतात. सोलून काय घ्यायचं असं दोन सोडायला नको, जरासं करायला. आपलं दारावरचं आहे ना आलू. तर मित्रांनो, आता आपण आलूच्या पानामध्ये सोलून टाकलेले दांडे आपण टाकले त्याच्यामध्ये आता. आणि हे आता आलू आपण गोल करून याचे 2 भाग करायचे आहेत. 2 भाग करून झालं की आपल्याला असे जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आपल्याला इला किंवा सुरीच्या साहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता, मम्मी आता पूर्ण आलूचं बारीक करून घेते. तर मंडळी, आपला आता आलू सोलून झालेला आहे. आता इकडे बघू शकता, पूर्ण कापून घेते मम्मी बारीक. आणि हे आलू आहे ना, हे आपलं घराजवळचं म्हणजे दारचं आलू आहे ना. आणि जे रानात भेटतं ते आपले रानटी आलू असतं. याचा पूर्ण आपल्याला धागा
काढायला लागतो सोलून. आणि इकडं आता बारीक चिराय घेतला आहे आळू. आणि इकडे बघू शकता हे मी बारीक केलं आहे आळू. जास्त खात कुठल्या आलू असते आपल्या घराजवळच्या की रानातली? होणार आपण काल असतं. मंडळी हे आहे ना हे आपलं दारचं आळू आहे. ते आपण कोवळं घेतलं आहे भाजीसाठी. आणि बघू शकता पावसाचं पण आगमन झालेलं आहे. A few moments later. तर मित्रांनो, आता आपली चूल पेटून सुद्धा झालेली आहे. आणि आता आपण चुलीवरती टोप ठेवले आहे. आणि आपलं पाणीसुद्धा गरम झालं आहे. आणि आता त्याच्यामध्ये जे आलू बारीक करून कापलं होतं ते आता आपण टोपामध्ये टाकलेलं आहे शिजण्यासाठी. तर आता आपल्याला हे चांगलं घाटलून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये हे पावडर टाकणार आहोत. म्हणजे पावडर टाकलं की कसं आलू मस्त लागतं खायला. आणि आता हे सारखं ढवळत राहायचं आहे. कोणाकोणाला आलूची भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडते आलू खायला. त्यानंतर आपल्याला आता हे पावटेसुद्धा टाकायचे शिजायला आलूमध्ये. तर मित्रांनो, त्याचबरोबर आता आपल्याला मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. शिजताना अंदाजाप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे. नंतर मला फोडणी द्यायची टिपरीची. जास्त खारटपणा झाला पाहिजे आणि अन्नी पण नाही झाले पाहिजे. तर एकदम मध्यम टाकायचं आहे मीठ आपल्याला. आणि आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण फोडणी देणार आहोत. तर 15-20 मिनटामध्ये शिजेल ना, ते मी तुम्हाला पुढं दाखवतो कशाने आपल्याला फोडणी द्यायची आहे ते. तर मंडळी बघू शकता आपण याच्यामध्ये आळू टाकलेला आहे शिजायला. आणि त्याच्यामध्ये आपण पावटे पण टाकलेले आहेत. आता आपल्याला शिजायला 15-20 मिनटं लागतील. त्यानंतर आपण हे बघू शकता, ही आपली टिपरी आहे. ह्या टिपरीनं आपण नंतर फोडणी देणार आहोत.
A few moments later. तर मित्रांनो आपलं आलू आता पूर्णपणे शिजलेलं आहे. तर आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी आपल्याला टिपरी लागणार आहे. ते आपण आता चुलीमध्ये लाल होईसपर गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर लसूणमध्ये तेल टाकून ती आपल्याला आलूमध्ये टाकायचं आणि हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे त्याच्यावर झाकण मारून ठेवायचं आहे 2-3 मिनटं. त्यानंतर हे आता आलू आपण खाऊ शकतो.